सांगितलं गेलं की राष्ट्रवादीला जागा पाहिजे. त्यावेळी मुंबईवरनं भाऊ आले होते. सगळ्यात पहिली जिल्ह्यात भूमिका घेतलेले आमदार कोण असतील तर आमदार जयकुमार गोरे भाऊ आहेत. त्यांनी सगळ्यात पहिली भूमिका घेतली की भारतीय जनता पार्टी सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढेल ही सगळ्यात पहिली भूमिका त्यांनी घेतल्याचं त्यांनी घेतली. त्यांच्या जर मनात हिंदू परंतु असतं तर त्यांनी ती भूमिका घेतली असते का. दुसरी गोष्ट आपण जसं म्हणला या अनिल देसाईंच्या ह्याच्यामुळे किंवा अभय जगताप यांच्या ह्याच्यामुळे काही जिल्ह्याच्या राजकारणावर फरक पडत नाही. जिल्ह्याच्या राजकारणाचं बाजूला सोडा, कुकुरवाड जिल्हा परिषद गट ज्या गटात मी सुद्धा काम करतो आणि ते दोघं सुद्धा कुकुरवाड जिल्हा परिषद गटात आहे. ते दोघं विरोधात असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 2700 मताचं लिहिलंय. 2700 मताचं लिहिलंय. याच्यावर आपण त्यांची पात्रता आणि त्यांची हे लायकी आपण समजून जावी. दुसरी गोष्ट अशी आहे की खरं म्हणजे त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी प्रेस घेऊन महत्व देण्याएवढी त्यांची पात्रता नाही. पण त्यांनी जे आमचं मंदिर आहे, भारतीय जनता पार्टीचं मंदिर आहे सातारा जिल्हा कार्यालय, याच्यावर त्यांनी फक्त हे केल्यामुळं आज सातारा जिल्ह्यात कार्यालयात आपल्याला प्रेस घ्यावी लागली. याच्या व्यतिरिक्त बाकी कुठलाही कारण त्यांना मोठेपणा द्यायचं नाही. खरं म्हणजे ही प्रेस ही दैवडीत होईल आणि तिथला डाटा तुमच्याकडे येईल. 2 दिवसात प्रेस होईल. त्याच्यातील सर्व ज्या ज्या शब्द त्यांनी प्रेसमध्ये वापरले आमच्या नेत्यांबद्दल त्या प्रश्नाचं उत्तर हे तिथं दिलं जाईल. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी जे शब्द वापरले त्या शब्दाचं प्रत्युत्तर हे त्यांना मिळेल. त्यांनी आजपर्यंत काय काय केलंय, काय काय करून पदं घेतली. तुम्ही त्यांचे सोशल मीडिया बघा. दादा 3 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचं कमळ लावून फिरत होते. त्यांच्या आयपत्रात ज्या पक्षात काम केलं त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल किंवा त्या पार्टीबद्दल त्यांना बोलायचा अधिकार काय. तुम्हाला लढायचं असेल तर जिल्हा परिषद लांब नाही, थोडे दिवस थांबा. तुम्हाला मतांच्या मार्फत आणि सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्याचा रिप्लाय मिळेल. ते बोलता बोलता एक गोष्ट म्हणाले की टेंबूचं पाणी या पट्ट्यानं आणले मानतालुक्यात. टेंबूचं पाणी आमचे नेते त्यावेळी असणार तत्कालीन मंत्री होते चंद्रकांत दादा पाटील, त्यांच्या माध्यमातून डॉक्टर दिलीपराव येळगावकरांनी दादा महाबळेश्वरवाडी हे अनिल देसाईंचं गाव आहे. त्या महाबळेश्वरवाडी त्या महाबळेश्वरवाडी तलावात पाणी सोडायचं काम चंद्रकांत दादांनी केलं होतं आणि त्याच्यासाठी पाठपुरावा केला होता आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर दिलीपराव येळगावकर. त्याचंही त्यांनी सांगावं की नक्की डॉक्टर येळगावकर साहेबांनी प्रयत्न केला होता का तुम्ही प्रयत्न केला. त्या तलावात पाणी सोडायला अजून सुद्धा आमदार जयकुमार गोरेंनाच फोन करावा ही यांची कॅपॅसिटी आहे. त्यामुळं त्यांनी स्वतःची पात्रता जपावी आणि इथून पुढे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर बोलायला गेले तर त्यांना प्रत्युत्तर हे त्याच ह्यानं पाहिजे. दुसरी एक गोष्ट मला सांगायची, ते ज्या पद्धतीने सांगतात की आमचे नेते छत्रपती उदयन महाराजांबद्दल ते बोलता काय बोलले. आज माझं चॅलेंज आहे, तुमच्या घरातल्यानी कुणाकुणावर पैसे लावले की जरा विचारा. 1 लाखावर उदयनराजे पडतील तुमच्या घरात तरी मिळ आहे. तुम्ही ज्या ठिकाणी पैसा लावता की महाराज 1 लाखानं पडतील त्या ठिकाणी तुम्हाला महाराजांबद्दल आणि आमच्या पार्टीबद्दल बोलायचा अधिकार आहे का. आणि यापुढे जर ते अशा पद्धतीनं बोलतील तर त्याला आमचा छोटा कार्यकर्ता त्याच पद्धतीने उत्तर